नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना केंद्रीय फॅमिलीचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी आज एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काकडीचं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला शिल्पा दाखवणार आहे. तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे खाल्ले असतील, परंतु काकडीचं लोणचं हे कदाचित खूप कमी जणांनी खाल्लं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिल्पा काकडीचं लोणचं कसं बनवायचं ते डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्या गार्डनमध्ये जी आपल्या घराच्या पाठीमागची गार्डन आहे त्या ठिकाणी आम्ही अशा काही काकड्यांची झाडं लावली होती. तर त्याला आता छान छान काकड्या लागलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवतो आणि ते आता काढायला पण आलेले आहेत. चला म्हणलं त्यापासून एक रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवूया. तर हे पहा, खूप मोठ्या मोठ्या आकाराच्या काकड्या झालेल्या आहेत. कालच आपण 3-4 काकड्या काढून घेतल्या, स्पेशल पिकल साठी ठेवली आहे. हा, घ्या काढून. याचा खूप मोठ्या आकाराची आहे. याचा आता लोणचं करूया मस्त. ओके, आणखीन आहेत का? एवढीच आहे? सकाळीच 2-3 काढल्या. ह्या साईडला आहे हे बघा, हे लहान आहेत छोटी आहे अजून. का? हे बघा बेबी. छोट्या आहेत त्या. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. आता त्या हळूहळू साईडला रोज काढायला चालू आहे, त्याच्यामुळे जास्त मोठे लेकरं ऊस देत नाहीये. मेन म्हणजे रियांश आणि धनुष छोट्या छोट्या काकड्या काढून खात आहे. त्यांना एवढ्या साईजच्या काकड्या खूप आवडतात. त्यामुळे ते मोठ्या जास्त होऊ देत नाही. इकडे खाली पण एक दिसते. ती काढून घेतली. या ठिकाणी पण आम्ही काही वेगळ्या प्रकारच्या काकड्या लावलेल्या आहेत. तर काकड्यामध्ये पण बरेच वेगळ्या प्रकारचे काकड्या असतात. तर ही आहे पिकलची. हे थोड्या छोट्या आकाराच्या आहेत. ओके, घ्या. छोटी मिनी काकडी. हे काकडीचं लोणचं बनवते वेळेस आपल्याला त्यामध्ये शेपू पण टाकावी लागते. तर आपल्या गार्डन मध्ये इथे शेपू लावली होती. तर हे पाहिजे बस झाली आता त्याच्यासाठी. बस झाली तेवढी. हो, फक्त ते वासासाठी आणि ह्याच्यासाठी टाकतात. ओके, चला. हे पहा, आम्ही काही काकड्या काढलेल्या आहेत. आता आतमध्ये जाऊया आणि मग पुढची रेसिपी कशी आहे ते तुम्हाला आम्ही आता डिटेलमध्ये दाखवतो. तर काकडी काढून आणल्याच्या नंतर अगोदर तिला असं प्रॉपरली धुवून घ्यायचं. शिल्पा पण इथे पहा शेपू पण धुवून घेते. तर हे असं साफसफाई करून घ्यायची. मस्त काकडी धुतली आहे आता. ओके, चिरून घेऊ. तर मित्रांनो, हे काकडीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं साहित्य लागतं ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर या ठिकाणी पहा शिल्पाने काय काय घेतलेलं आहे. हे 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ओके, लाल मिरच्या घेतल्यात. ओके. हिरवी मिरची चालते का? लाल नसेल तर? हो, ते चालतंय, किंवा मग जे वाळलेल्या मिरच्या असतात ते टाकलं तरी चालतंय. बरं, हा. आणि हे ही शेपू, थोडी शेपू आहे. हे विनेगर घेतलेले 2 स्पून, ह्या स्पूननी मेजर करून घेतलेले. ओके, तर हे विनेगर आहे. तर त्यामुळे त्याची लाईफ वाढते, खराब होत नाही लोणचं. आणि जर हे विनेगर नसेल तर तुम्ही जे लिंबू आहे ते पण थोडंसं टाकू शकता, लिंबाचा रस. आणि हे मीठ घेतलं 1 चम्मच. 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच साखर. 1 चम्मच साखर. आणि काळे मिरे घेतलं. काळे मिरे. तर हे असे सगळे मेन इन्ग्रेडियंट आहेत. आणि त्यासोबत आपल्याला 2 ग्लास पाणी लागतं. ते 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि आता काकडी आपण चिरून घेऊया. आता काकडी धुवून घेतलेली आहे, त्याला प्रॉपरली आता चिरून घेऊया. एवढ्या शेप मध्ये लागणार आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये फिट करायच्या. ओके, तर हा बाउल आहे. तुम्ही जो बाउल असेल त्याच्या आकारानुसार तुम्ही काकडीचे शेप ठरवू शकता, कमी जास्त. तर ज्या प्रकारचे तुम्हाला शेप आवडेल त्या प्रकारची तुम्ही कटिंग करू शकता. आम्ही थोडेसे अशा लांब लांब ठेवणार आहोत. किती मस्त आहे. घरच्या काकडीची मजाच खूप असते. हो, आपल्या गार्डन मधलं फ्रेश. तर हे आता बघा, अशा व्हेजिटेबल्स फोडी यायला करून सुरुवात झालेली आपल्या गार्डन मध्ये. हे बघा, असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. तुम्ही असे गोलाकार पण करू शकता जर तुम्हाला गोल आवडत असतील तर. परंतु हे असे खायला सोपे जातात म्हणून आम्ही असे लांब करत आहोत.
काकडी एवढ्या मोठ्या आकाराची होती, परंतु तरी पण अशी जास्त निबर झालेली नाही, एवढी आहे. सॉफ्ट आहे, कवळी आहे आणखीन. तर बघा एकच काकडी आहे ही, त्यापासून किती पीसेस तयार झाले. तर आम्ही हे लोणचं एक 2 आठवड्याखाली अगोदर एक वेळेस ट्राय केलं होतं. या अगोदर आम्ही असं लोणचं कधी बनवलं नव्हतं, परंतु ते एक वेळेस ट्राय केलं आणि आमच्या सगळ्यांना आवडायला लागलं, म्हणून आम्ही आता रेग्युलरली बनवत आहोत. हे कॅनडामध्ये जे स्टोअर्स आहेत, ग्रोसरी स्टोअर्स, त्या स्टोअर्समध्ये काकडीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे नेहमी येतात. आम्ही कधी खाल्लं नव्हतं किंवा असं जास्त ट्राय नव्हता केला, परंतु एक वेळेस ट्राय करून पाहिलं आणि सर्वांनाच आवडायला लागलं घरामध्ये. म्हणलं चला आता रेग्युलरली बनवूया, कारण आपल्या गार्डनमध्ये पण बऱ्याच काकड्या येतात. हे बघा आता हे जे आहे ना बाऊल, हां, त्याच्यामध्ये हे फिट करून घ्यायचं अगोदर. तर हे हा काचाचा जार आहे. तर या जारमध्ये आता या ज्या आपण कापलेल्या काकड्या आहेत, त्या हे fit करूया. हे तुकडे असे त्यामध्ये ठेवायचे. हे पहा असे प्रॉपरली. सोपी मेथड आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. आणि आपल्याला तर माहीत असेल की सीझनमध्ये काकड्या एखाद्या वेळेस भरपूर येतात, आणि मग त्या जर आपल्याला जास्त दिवस टिकून खायच्या असतील तर ही चांगली मेथड आहे. बरेच दिवस याचं लोणचं राहतं. साधारण किती दिवस? 2-3 महिने राहतं. हो, एवढे दिवस? हो, पण मुलं ठेवतच नाही तितके दिवस. हां, तर पहा मित्रांनो, आपण जर अशा घरामध्ये काकड्या आणल्या तर जास्तीत जास्त 3-4 दिवसाच्या वर राहत नाहीत, परंतु जर आपण या मेथडनं जर त्याचं लोणचं बनवलं तर ते आपल्याला जास्त घरामध्ये बरेच दिवस राहू शकतं. तर ही चांगली मेथड आहे. तुम्ही पण कधी ट्राय केलं नसेल तर एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. त्या साईडला थोडंसं मी आता शेपू टाकते ओके खाली, स्पेस जे ठेवलाय ना. ओके. तर या इकडे साईडला थोडीशी जी जागा आहे त्या जागेमध्ये अशी शेपू थोडीशी शेपू टाकायची. त्यामुळे काय होतं की काकडीला आहे ना फ्लेवर छान येतो शेपू थोडीशी टाकल्यामुळे. हे लसणाच्या पाकळ्या टाकल्या. आणि लसणाच्या अशा 3-4 पाकळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या. तर या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं पाणी टाकल्याच्या नंतर, हे मिरच्या, हां, ते अशा लाल मिरच्या टाकायच्या. तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील कदाचित तर हिरव्या मिरच्या पण टाकू शकता, किंवा वाळलेल्या मिरच्या पण टाकू शकतो. किंवा वाळलेले लाल मिरच्या पण टाकू शकता तुम्ही. इथं एवढं काही. ओके, बसत नसेल तर राहू द्या. हा. तर अशा प्रकारे या काचेच्या जारमध्ये हे कापलेले काकड्याचे तुकडे, मिरची, नंतर लसूण आणि शेपू हे असं याच्यामध्ये प्रॉपरली ठेवून द्यायचं. हे काम करते वेळेस थोडीशी हाताची साफसफाई ठेवायची. ओके, आता काय करायचं? आता या साईडला 2 ग्लास पाणी टाकायचं. ओके, ते आपण 2 ग्लास जे पाणी घेतलं होतं ते असं पातेल्यामध्ये टाकायचं आणि त्याला गरम करायचं. किती गरम करायचं? बॉईल बॉईल होऊ द्यायचं. ओके. त्याच्यामध्ये साखर टाकायची. थोडंसं गरम झालं ना मग साखर, हां, मीठ, जी आपले हे काळे मिरे हा. आणि विनेगर टाकायचं. त्याच्यामध्ये. हा ओके, मग ते बॉईल करून घ्यायचं. हा बॉईल झाल्याच्या नंतर थोडंसं असं गार होऊ द्यायचं, कोमट. नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं. हा, आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ओके, तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्याच्या नंतर हे पाणी बॉईल झालं की त्याला साईडला ठेवून द्यायचं. पाणी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्यानंतर मग आपण या जारमध्ये ते पाणी टाकायचं. पाणी आता बॉईल होते हम्म, तर ह्याच्यामध्ये मी विनेगर टाकते. ओके. हां, थोडंसं गरम झालेलं आहे पाणी. त्याच्यामध्ये त्यामध्ये 2 स्पून विनेगर टाकलं. विनेगर टाकून घ्यायचं जे आपण घेतलं होतं ते. 1 स्पून सॉल्ट, ओके, आणि साखर साखर, आणि काळे मिरे. काळी मिरी आताच टाकायची. हा, ह्याच्यातच टाकायचे. ओके. चांगला फ्लेवर येतो. ओके, याला आता मिक्स करून घ्यायचं. हा, गरम झालंय ते. हा, थोडंसं बॉईल झालं ना ओके. बंद करायचं आणि थोडंसं कोमट झालं की त्याच्यात टाकून द्यायचं. बरं. बॉईज, आपल्या गार्डनमधली काकडी
तुम्ही तर छोट्या छोट्या तर खाल्ल्याच असतील, तुमच्यासाठी काही नवीन नाही. रियांशच्या चेहऱ्यावरनच कळालं छोट्या काकड्या गायब कोणी केल्या. छान आहे का? तर हे पाणी आता बॉईल झालेलं आहे. हे पहा अशी उकळी आली त्याला. उकळी आल्याच्या नंतर हिटिंग स्टॉप करायची आणि हे पातेलं साईडला ठेवून द्यायचं. एक साधारण 15-20 मिनिट थांबायचं. त्यानंतर हे पाणी रूम टेम्परेचरला येईल आणि मग आपण या जारमध्ये ते पाणी ओतायचं. तर मित्रांनो, आता हे पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे थंड झालेलं पाणी आता या काकड्यांचा जो जार आहे त्या जारमध्ये असं हळूच टाकायचं. हे पहा तुम्ही, हे पहा इथपर्यंत आलेलं आहे हे पाणी. आता लेअर आता त्यानंतर हे जे जारचं टोपण आहे ते वरून अशी लीड त्याला प्रॉपरली क्लोज करायची आणि क्लोज केल्याच्या नंतर आता हा जो जार आहे याला कमीत कमी 3-4 दिवस हात लावायचा नाही. 3-4 दिवस एका ठिकाणी त्याला प्रॉपरली ठेवून द्यायचं आणि मग 3-4 दिवसानंतर यामधल्या ज्या काकड्या आहेत त्या आपण एक एक काढून अशा खाऊ शकतो जेवणासोबत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घरी काकडीचं लोणचं बनवू शकता. खूप सरळ, सोपी आणि साधी पद्धत आहे. तर एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. जर तुम्ही घरी अगोदर ट्राय केलं नसेल तर ही रेसिपी एक वेळेस ट्राय करा आणि मला आशा आहे की तुमच्या सर्वांना नक्की आवडेल. काकडी तर सगळ्यांनाच खायला आवडते आणि काकडीचं लोणचं पण. तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि बनल्यानंतर तुम्हाला कशी वाटते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपल्या या काकडीच्या लोणच्याला आता 3 दिवस झालेले आहेत आणि आता हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला थोडंसं बाहेर काढून दाखवतो. फक्त याला बाहेर काढते वेळेस एका गोष्टीची काळजी घ्यायची की याच्यामध्ये हात असा घालायचा नाही डायरेक्टली. आपल्याला हे काकडीचा पीस काढते वेळेस प्रॉपरली असा स्वच्छ स्पून घ्यायचा आणि त्याच्या मदतीनेच याला बाहेर काढायचं. हात वगैरे जर लावलं तर हे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे बघा काकडीमध्ये थोडासा बदल झालेला आहे आणि आता हे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर खूप चांगली अशी टेस्ट येते याला. तुम्ही घरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. कदाचित तुमच्या फॅमिलीमध्ये पण सर्वांना आवडेल हे. हा एक पीस मी तुम्हाला खाऊन सांगतो कसा झालेला आहे आता. एकदम छान फ्लेवर आलेला आहे आणि टेस्ट पण एकदम छान आहे. तर मित्रांनो, प्लीज नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण. चला तर मित्रांनो, मग हे काकडीचं लोणचं तुम्ही एक वेळेस घरी नक्की ट्राय करून पहा. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.